राजकीय क्षेत्रामधली पुढची खळबळजनक अशी बातमी आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमधल्या निवडणुकीत काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक होते, मात्र तिथे काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला फोडून भाजपने सत्ता काबीज केल्यामुळे काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली। मात्र आता अगदी अशीच परतफेड भिवंडीमध्ये करण्याच्या तयारीत काँग्रेस दिसतेय। भिवंडीमध्ये सुद्धा काँग्रेसकडे सर्वाधिक म्हणजे 30 नगरसेवक आहेत। आता भाजपचा एक गट फोडून भाजपच्याच 9 नगरसेवकांना काँग्रेसने सोबत घेऊन सत्ता स्थापनेची तयारी केलेली आहे। काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंटच्या सोबत भाजपमधल्या 9 नगरसेवकांचा फुटीर गट हा जातोय। त्यामुळे आता यावरती भाजप नक्की काय करणार हे सुद्धा बघावं लागेल, कारण भाजपने तिथे एकत्रितपणे गटाची नोंदणी केली आहे आणि या एकत्रित गटाच्या नोंदणीच्या नंतर ही फूट घडतीये। या फुटीर गटाचं नेतृत्व ऐन निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये आलेले नारायण चौधरी हे करत असल्याचं कळतंय। आज पक्षाने नेहा मेहुल पाटीलच्या नावाने उमेदवारी जाहीर केली। मी आज एक डिसिजन घेणार आहे की मी भिवंडी सेक्युलर पार्टीच्या बरोबर चर्चा करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।